कोणी त्याला माहिती पुरलेला नाहीये. त्याच्यानंतर आता इथे आपण शिवगुना देवीच्या इकडे गेल्याच्या नंतर थोडं पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही बघाल तर तिथे देखील कचरा पेटी झालेली आहे. आपल्या परिसरात याच्या अगोदर घंटागाडी येत होती, ती घंटागाडी देखील बंद झालेली आहे. तर आपल्याला मी एवढंच बोलेल, मी काय खूप मोठा मला काय राजकीय एवढं ज्ञान नाहीये आणि कोणावरती भाष्य करण्याची माझी तेवढी पात्रता पण नाहीये की मी कोणावरती तरी आरोप करू शकतो. पण एक तरुण नागरिक म्हणून, या परिसराचा तरुण नागरिक म्हणून मी एवढंच सांगू शकतो की चारही उमेदवार जे आहेत हे सुशिक्षित उमेदवार आहेत, ज्यांच्याकडे आपल्या प्रभागाचं एक विजन आहे, एक दूर पुढे कामं असतील ती ह्या आधीही मी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईच्या निधीच्या माध्यमातून असेल किंवा आव्हाड साहेबांच्या निधीच्या माध्यमातून असेल. आता मी स्वतः इलेक्शन कंटेस्ट करते, त्यामुळे मला तो अनुभव मिळालाय. लोक म्हणतात की आई नगरसेविका होती त्यामुळे सगळं ऐकतं मिळालं. खरं तर तो संघर्ष करावा मला सुद्धा लागला. मी म्हटलं असतं की आई नगरसेविका आहे किंवा तीही म्हणाली असती की मी नगरसेविका आहे तर माझ्या नावावर जा आणि इलेक्शनच्या वेळेला मैदानात उतर आणि मतं माग. पण मला तिने 4-5 वर्ष तुमच्यामध्ये ठेवलं, कामांची जबाबदारी दिली, ती शिकण्याची संधी दिली. बऱ्याच वेळेला कामं सुरुवातीला मी धडपडले, अडखळले, पण मी खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सुनीता सातपुतेची मुलगी आहे आणि मला ह्या प्रभागाची सेवा करण्याचं काम करण्याची संधी मिळाली आणि ती बऱ्यापैकी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच म्हणेन की एकदा तरी माझ्याकडे कोणीतरी थोडं तरी काम करून घेतलं असेल, एकदा तरी योगिता मावशी फोन केला असेल की बेटा हे तरी काम करून दे, आणि मी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. तर येणाऱ्या 15 तारखेला आमच्या पूर्ण पॅनलला तुम्ही सुद्धा एक हात पुढे करा आणि 4दा आपलं हे वोट वापरा आणि तुतारीच्या 4ही बटनांवरती मतदान करा आणि आव्हाड साहेबांचे हात मजबूत करा आणि हे पॅनल मोठ्या भरघोस मतांनी निवडून द्या. थँक्यू. नमस्कार. प्रभाग क्रमांक 31 हा फक्त एक आपलं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाची जिम्मेदारी आता आमच्या चौघांवर आहे. आमच्या पाठीवर आव्हाड साहेबांचा हात आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या समोर आज सध्या उभे आहोत. तर असाच आशीर्वाद पुढेही राहू द्या. आमच्या चौघांनाही 15 तारखेला वोट करून तुतारी या निशाणीवर बटन दाबून 16 तारखेला विजयीचा आहे तुतारी हा जल्लोष साजरा करू. नमस्कार सर्वांना. खरं तर कायम भाऊसोबत आपले संबंध आहेत. आपला चंदू भाऊ आहे, पूर्ण टीम इथं उपस्थित आहे. काही नवीन प्रभाग नाही आहे असं काही. माझं तर सर्व बालपण असतो, मित्राचा असतो, सर्व काही जमलेले लोक आहेत. मला एवढंच वाटतं, कायम मी इथे येतो तो एकोपा मला दिसतो ना, याचा मला खूप आनंद आहे. त्याच एकोपाने वागणं खूप गरजेचं आहे. प्रभागाचा विकास देखील तसाच झाला पाहिजे असा मानणारा माणूस. तर चारही जे उमेदवार आहेत हे यांच्या कामाच्या माध्यमातून यांनी सक्षमता दाखवलेली आहे. महेशभाई असो, सुधीरभाई असो, पल्लवीभाई असो, दिव्या म्हणजे जसं माझ्या मोठ्या बहिणी आहेत त्या दिव्याताई असो, असे चारही चांगले उमेदवार आपल्या समोर आहेत जे आपल्या प्रभागाचा विकास करू शकतात, चांगले कामं करू शकतात. असाच विश्वास आणि ध्यास घेऊन आम्ही पुढे चाललोय. आपल्या सर्वांची साथ मागण्यासाठी आम्ही इथं आलोय आणि मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे कायम गोटे परिवारावर किंवा माझ्यावर तुम्ही सपोर्ट दाखवलाय, प्रेम केलंय, त्याच पद्धतीने प्रेम कायम आमच्या पॅनलवर राहू द्या. आणि 15 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हा जिथे जिथे तुम्हाला दिसेल आपल्या ईव्हीएम मशीनवर त्या ठिकाणी मोहर लावून यांना विजयी करा. आम्हाला चांगले चांगले काम करायची संधी द्या. या ठिकाणी नमस्कार, मी महेंद्र कोमरलेकर. या चौघांबरोबर मी सुद्धा इलेक्शन लढतो. आम्ही चौघाही या निवडणुकीच्या रिंगणात आहोत.
आव्हाड साहेबांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली. कामाबाबतीत झालं तर सुधीर भगत आहे, मी असेल, पल्लवी आहे, गोटे आहे, शिंदे आहे. कामाच्या बाबतीत आपल्याला विचार करण्याची गरजच नाही. थोडासा आवाज. अरे माझा आवाज लागतोय ना. कामाच्या बाबतीत बोलण्याची तुम्हाला गरजच नाही. काम करणारी व्यक्ती आहेत, काम करत राहते आणि तुम्हाला त्याची पोच पावते. आम्ही निवडणुकीच्या 1 ते 1.5 महिन्यातच आपल्याला मिळेल. कारण आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की वार्ड नंबर 31 मध्ये पहिल्यांदा आपण काय काम करायचं तर कचऱ्याची आणि पाण्याची विल्हेवाट लावायची. आम्ही आमचं पद वापरून प्रत्येक गल्लीगल्लीचा कचरा उचलून घेऊ, पण नंतर ते कचरा पडणार नाही याची जबाबदारी नागरिकांनी घ्यायची. काल इथे सभा झाली, कोणी राजकारणाप्रमाणे वागावं. काल इथे सभा झाली, त्या काल तुमच्याकडे कोण सभेला होतं का मला माहित नाही. तुम्ही आमची नावं घेऊ नका, आम्हाला आमच्या नावावरून वैयक्तिक आमच्यावर टीका करू नका. एका एक दिवसाळा होता भाटक्या, नाव पण मला माहित आहे. तो म्हणतो की 35 मध्ये माझी नजर आहे आणि 31 मध्ये इलेक्शन लढतो. आता तुला काय करायचं, तुझी अक्कल करून तू बोलतो एवढा. माझे एवढे राजकारणात वय गेले तेवढं तुझं पण वय नाही. तू माझ्याबद्दल मी 31 मध्ये माझं पूर्ण लक्ष आणि 31चाच विकास करणार आहे. विचार पल्लवी नवीन मुलगी आहे, पण काम करण्यामध्ये आमच्या सर्वांपेक्षा पुढे आहे. ती अभ्यासू आहे, तिला आवड आहे काम करायची. तिच्याबद्दल तुम्ही काय ना काय बोलताय, तिची लायकी काय, बोलताय काय याचा विचार करा. तिचं शिक्षण बघा, ते काम करण्याची दरवाळी बघा. मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही जास्त बिल्डिंग चढत, मी तर चढतच नाही, तू तर तेवढ्या पण नाही, तिच्या एवढ्या पण चढत नाही. पण ती प्रत्येक बिल्डिंग मध्ये ती आणि तुला जाते. प्रत्येक बिल्डिंग मधल्या प्रत्येक लोकांना, प्रत्येक व्यक्तीला संवाद साधते. आज तिची धडाडे बघून आम्हाला आमची जवानी आठवली. पण तिथे काम तिच्यावर टीका करतायत. टीका करण्याचं मला नाव घ्यायचं आणि काय टीका केली ते सांगायचं नाही. पण तुम्ही अशा लोकांना धडा शिकवा येणारा 15 तारखेला. तुम्हाला जर डिबेट करायचं असेल तर मी बसतो 1 to 1. काय कामं केली तुम्ही दाखवा, मी काय कामं केली ते दाखवतो. या मुंबऱ्यामध्ये किती मोठे मोठे काम आहे महेंद्र कोंबडलेकरांनी केली आहे हे पूर्ण मुंबऱ्याला माहिती आहे. आणि मी ते 1 पेपर दाखवतो. तुम्ही कामावर डिबेट करा, वैयक्तिक बदनामी करू नका. आता आम्हाला उत्तर देता आहे का, अशी उत्तरं देऊन तुमची लक्षणं फाडून काढू. आपण सर्व या ठिकाणी आम्हाला ऐकण्यासाठी आला, आम्ही आपल्या घरोघरी पण आलोय, प्रत्येकाच्या घरोघरी भेटी दिली. तुम्ही सर्व आपली माणसं आहात आणि आपल्या माणसांसमोर मन मोकळेपणाने बोलायला आवडतं. तर येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला काय करायचं, निशाणे कुठले आहे काय आपल्याला सांगायची गरज आहे. तरी पण मी सांगतोय, तुतारी ही आपली निशाणी आहे आणि 4ही बटन तुम्हाला तुतारीच्या समोरून दाबायचे आहेत. आणि आमच्यासारख्या शिकलेल्या उमेदवारांना संधी द्यायची, त्यांच्याकडून तुम्हाला काम करून घेता येईल. आणि बिलकुल मगाशी बोलला की महेंद्र भाई 12 तास ऑफिसमध्ये बसले आणि मला जेवायला वगैरे जावं ना घरी. जेव्हा पण बघितलं तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असताच उपलब्ध. तुझी यायची वेळ आणि माझी बसायची वेळ एक असेल. तर बाहेर थोडा मार खाल्लाय, क्रिकेटमध्ये जो मार लागला डोक्याला आणि पायाला, त्याचे परिणाम मी आता भोगतोय. थोडा वेळ लागेल मला कव्हर व्हायला. डॉक्टर बोलला की तुझ्या खूप वेळ लागेल, ट्रीटमेंट चालू आहे, पण तुझ्या कामामध्ये कुठेही मागे पडणार नाही. तुमचा शब्द आणि आमची कामं हे आम्ही मिलाप करून आणू. आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
व्यासपीठावर जेवढे उमेदवार आपल्या समोर आहेत ते कोणी एका घराचे नाही. प्रत्येक उमेदवार हा वेगळ्या वेगळ्या घरातून वेगळ्या वेगळ्या समाजातून या ठिकाणी आलेला आहे. परंतु जातीपातीचं राजकारण आम्हाला करायचं नाही. ज्यांनी काल जातीपातीचं राजकारण केलं ते का केलं हे त्यांना माहिती आहे. कारण विकास एरियातल्या लोकांना द्यायची कामं ही त्यांनी केली नाहीयेत, म्हणून त्यांना आता वळण द्यायचंय. त्यासाठी ते जातीपातीचं राजकारण करायचं. कुमुर्लेकर साहेबांचं नाव त्या ब्रिज वरती आहे. त्या कुमुर्लेकर साहेबांनी हा ब्रिज बनवला. आम्ही काम करत असताना ज्या टाक्या बांधल्या त्याच्यावरती आमचं नाव आहे. आमच्या काळात फायर ब्रिगेड बनलं त्याच्यावरती आमचं नाव आहे. पण असं असताना मी या दादांना विचारू इच्छितो, असं एक तरी काम दाखवा त्याच्यावरती तुमचं नाव आहे. ज्यावेळेस माझी राजकारणाची सुरुवात झाली होती त्यावेळेस याच जागी सुभाष भोईर साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या समोर एक नौखा माणूस चिकना घोमटा आणलाय मी, त्याला मतदान करा. आपल्याला लक्षात असेल जुनी जेवढी लोक आहेत त्यावेळेस ते सांगत होते की याला मला फिल्म मध्ये पाठवायचं होतं, परंतु याला आता राजकारणात उतरवतो मी, तुम्ही सांभाळून घ्या. अशा प्रकारचं त्यांनी त्यावेळेस भाष्य केलं होतं. परंतु त्या जिद्दीने त्या चिकाटीने मी काम केलं साहेब. या ठिकाणी पाण्याची अशी दुरावस्था होती का लोकांना वाटीने पाणी काढायला लागत असत. इथल्या महिलांना विचारा. परंतु आपण शंकर मंदिर वरून वरती लाईन नेली आणि वरून ती लाईन खाली आणि प्रत्येक घरात पाणी द्यायचं काम आपण केलं. एवढं सोपं काम होतं साहेब. इथे नाला, आता आपण ज्याच्यावरतून बसलोय त्याच्या खालून दगडी नाला मी बांधला. तर बांधत असताना किमान ती दगड तर काढायची होती. कॉन्क्रीट बांधायचंय ना तुम्हाला, मग ती दगड तर काढ नाही, त्यालाच लेप लावला, त्याच्यावरती स्लॅब टाकला आणि बिलं काढली. ही यांची लायकी आहे. बोलायचं भरपूर आहे, पण एक खास गोष्ट मला सांगायची आहे का ह्या दोन आमदार, हे दोन नगरसेवक आहेत जे आमदार साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, त्या आमदार साहेबांकडे ते लोक तक्रार करायला जातात तर साहेब आम्ही जेव्हा पण यांच्याकडे काम मागायला जातो तर तो छोटा जो आहे ना तो खिशातून एक बाटली काढतो आणि देतो आणि सांगतो चल कर लेंगे. याचा अर्थ तुम्हाला बाटली देणारा नगरसेवक पाहिजे का तुमच्या पोरांच्या हातातून बाटली खेचून देणारा नगरसेवक पाहिजे? माझं या मायनिवासच्या सर्व लोकांना भावनिक आव्हान आहे का कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण न करता जी व्यक्ती एक लेडीज या ठिकाणी येते, आपल्याला काही ना काही आमिष दाखवते, पण तिला खरंच विचारा तुझं घर तरी इकडे आहे का? तुझं स्वतःचं घर तरी आहे का इथे? ती भाड्याने राहते. म्हणजे जी बाई स्वतः भाड्याने राहते ती आपल्याकडे हक्काचं मत मागायला येते. विचार करा. आणि दुसरी एक लेडीज आहे, तिच्याबद्दल काय बोलायचं? लोक आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी साजरे करतात, परंतु आमच्या दादांनी घर तोडायसाठी वाढदिवस साजरा करा, लोकांची घर तोडायसाठी. ही परिस्थिती आहे. सम्राट नगर मध्ये दादांचा केक एक ठिकाणी कापला जातोय आणि घरातला माणूस तोडायचं काम त्या दादांनी केलं. याच्यापेक्षा वाईट वाढदिवस कुठला असेल हे मला सांगा. वाढदिवसामध्ये पेढे वाटले जातात, मिरची वाटली जात नाही. पण या ठिकाणी दादांनी मिरची वाटून वाढदिवस साजरा केलाय. त्या घरावरती, त्या पल्लवीवरती काय वेदना झाल्या असतील का तुम्ही घरातले माणसं तोडून स्वतःच्या पॅनल मध्ये उभे करता. त्यांची मतं काय आहेत? आयुष्यभर तुम्ही हेच केलंय. सुधीर भगत समोर तुम्हाला जिंकायचं होतं म्हणून तुम्ही आव्हाड साहेबांचा हात धरला. आज तुम्हाला तेच आव्हाड साहेब वाईट झाले. अरे मी तर स्वाभिमानाने धनुष्यबाण घेतलं होतं, कदम साहेब घेतलं होतं का नाही?
मी हार जीतची पर्वा नव्हती केली, पण तुम्ही तुमच्या भाषणात सांगता का दिघे साहेबांनी सांगितलं मुस्लिम लोक धनुष्यबाणावर मतदान करत नाही म्हणून मी धनुष्यबाण घेणार नाही. अहो काय ही अवकात तुमची हो. किती हा खोटारडेपणा हो. आणि आता लोक आम्हाला ती कुठली आघाडी आहे बिघाडी आहे मला माहित नाही त्याच्यावरती मतदान करणार नाही म्हणून दुसरं चिन्ह हातात घेतलं. अहो इथं आम्ही झोपतो काय आणि सकाळी उठतो काय, दादा ह्या पक्षातून त्या पक्षात जातात काय हेच कळत नाही. खूप लोकांना माझं भाषण संजय नगर मध्ये ऐकायचं होतं, कारण का ही संजय नगरची तोप कशी धडाळेल. संजय नगर मध्ये काल एक भाषण झालं साहेब, ज्यांची लायकी नाही हो साहेब ते स्टेजवरती होते. आज अख्ख्या संजय नगरला माहिती आहे ज्यांना मी बनवलं, माझ्यामुळे ज्यांची नावं झाली ती त्या स्टेजवरती होती. लक्षात ठेवा, जनता बघते, हे मायबाप बघतात. अरे यांना तर सुधीर भगतनी बनवलं, अरे यांना सुधीर भगतनी बनवलं. आणि साहेब एक इकडचा क्रिकेट खेळणारा मुलगा जो तुमच्याकडे आला होता, हमको तुम्हारे इसमें शामिल करो, हमको तुम्हारे इसमें शामिल करो, तो आपल्याबद्दल या ठिकाणी बोलतो. मला कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही. पल्लवी कुठे जाते, तिच्या मागे माणसं लावायची, दिव्या कुठे जाते तर तिला शोधायला जायचं. आणि जवान आहेत त्या अशा 5-5, 6-6 माळ्याच्या बिल्डिंग फटाफट चढतात, ते इकडे जातात. आणि आजकाल एक नवीन गोष्ट झालेली आहे, सुधीर भगत काय करतो या त्याला माहितीच नाही पडत. सुधीर भगत कधी कधी ना स्टेजवर नसतो पण स्वतः मीटिंग मध्ये जाऊन बसतो आणि लोकांचं कानोसा घेत असतो. चौथा कॅन्डिडेट आला नाही, चौथा कॅन्डिडेट आतमध्ये बसलेला असतो आणि बाजूवाल्याला विचारत असतो काय चाललंय काय आहे ते बोलतात तुम्ही बोलू ना काय आहे काय चाललंय. बोलतात साहेब संजय नगर मध्ये तुमच्याशिवाय या 4 पॅनल शिवाय दुसरं कोणीच चालणार नाही एवढं नक्की सांगतो. आज मी या ठिकाणी स्वाभिमानी सांगतो, प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला आपला धर्म प्यारा असतो. मी त्या धर्माचा तुम्हाला वार्ता देतो का द्यायचा असेल तर 4 मतं द्या, नाही तर 1 पण मतं देऊ नका. कारण काय ती माझी परंपरा आहे, जिंकायचं तर सर्वांनी आणि जर घरी बसायचं असेल तर या जनतेने ठरवायचंय कोणाला घरी बसायचं. माझा मोठा भाऊ मला सांगतो मी तुला सर्वात जास्त मतं काढून देणार, मी त्याला सांगतो मी तुला जास्ती मतं काढून देणार. या दोन्ही मतांना आमचं काय तुम्ही लोकांचं नाही बरं चाललंय. तो म्हणतो त्याला तुझं मी जास्ती मतं काढून दे, तू त्याला म्हणतो आणि आमचं काय तुला. अरे बाबांनो, ज्यावेळेस आम्ही लोक मतं जास्ती काढू ना आमच्या डोक्यावरती तुम्ही असाल. रागिणी ही कधीही डोक्यावरती असते, शिरजोड असते, ही रागिणी असते. एक हिरकणी आपल्या पोराच्या लेकरासाठी अख्खा तो विरुद्ध वर चढते आणि आपल्या पोरासाठी माय खाली येते, पोराला दूध. विचार करा या रणरागिणीची ताकद काय असते. छत्रपती तिला दुसऱ्या दिवशी बोलावतात आणि सांगतात का माझा कोणी सर करू शकत नाहीत, ही रणरागिणी कशी सर केलं हिला दाखवा. आमच्या पॅनलच्या या दोन्ही रणरागिणी हे आमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, मी यापूर्वी पण काम केलं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुतारी ही निशाणी आहे, लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी लोक तुम्हाला सांगतील ना 1 मतदान मला द्या, 1 मतदान मला द्या, लक्षात ठेवा तो व्यक्ती त्याच्या पॅनल बरोबर गद्दारी करतोय. बरोबर आहे का नाही? म्हणून मी या ठिकाणी सांगतो आणि माझी 2 शब्द संपवतो, द्यायचं असेल तर 4 मत, नाहीतर एकही मत देऊ नका.